नमस्कार, मेरा नाम है वैशाली पाल। मीडिया प्लस के आज के बुलेटिन में आपका स्वागत है। तो चलिए देखते हैं आज की कुछ ताजा खबरें। शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबिवली या संघटनेच्या वतीने अपूर्व बापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिवमुद्रा प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक तसेच सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले। हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। शिवमुद्रा प्रतिष्ठान संघटनेच्या सदस्य प्रीती बापू पवार ह्या संघटनेतील पडद्यामागील बुलंद आवाज अशा मानल्या जातात। गेल्या 2 वर्षापासून संघटनेतील कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम असो त्या पडद्याबाहेर वावरताना दिसतात। ही शिवमुद्रा प्रतिष्ठान संघटनेसाठी जमेची बाजू ठरत आहे। किंबहुना संघटना भक्कम करण्यासाठी सिंहाचा वाटा त्या उचलत आहे। सन्माननीय अध्यक्ष उमेशजी सुर्वे यांनी कार्यकर्ते घडवले याची प्रचिती पुन्हा अनुभवायला मिळाली। आज प्रीतीताई बापू पवार यांचे चिरंजीव अपूर्व पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही अवाढव्य खर्च न करता आरोग्यदायी शिबिर ठेवून लोकोपयोगी कार्यक्रम राबवून समाजात आदर्श निर्माण केला। या शिबिरासाठी आरोग्य सल्लागार कैलाश कोयमहाले, ज्योती खटके, विनायक नेहारकर, कांता शेलार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। नागरिकांनी या शिबिरामध्ये प्रचंड उपस्थिती दर्शवली। अपूर्व पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या। शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबिवली मार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आल्याबद्दल नागरिकांनी संघटनेचे मनापासून आभार मानले। सागाव डोंबिवलीच्या मला वाटतं ज्येष्ठ सदस्य असावेत। जेव्हा संघटना चालू केली त्यावेळी मला एक मार्गदर्शन पाहिजे होतं, तर मी ताईंचं घ्यायचं की संघटना चालू करून आपलं एक सामाजिक कार्य करायचं आहे आणि नेहमी कार्य करताना मला त्या कधीही मार्गदर्शन करायचं ठीक आहे। एक घरचं नातं आहे आमचं, एक कौटुंबिक नातं आहे, तिथपर्यंत ठीक आहे, पण एक सामाजिक कार्य करताना आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करायचं सगळ्या। आज अपूर्व बापू पवार यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या चिरंजीव प्रीतीताईंचा चिरंजीव अपूर्व बापू पवार यांचा आज वाढदिवस आहे। सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसात खूप शुभेच्छा देतो आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक मला प्रस्ताव टाकला होता की वाढदिवस बाबू आम्हाला असं न करता किंवा केक किंवा पार्टी न करता आम्हाला एक सामाजिक कार्य करून करायचं आहे किंवा एक आरोग्य शिबिर करून करायचं आहे। तर मी त्यांना लगेच होकार दिला की ठीक आहे, करूयात आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण चांगलंच तुम्ही कार्य करताय तर चांगलं होईल, आपण चांगल्या मार्गानेच करूया। ते हे मला वाटतं 2 दिवसात आमचं ते बोलणं झालं आणि 2 दिवसानंतर आम्ही कॅम्प लावले आणि आजची प्रचंड गर्दी बघता खूप काय असं मला वाटतं की 1-2 महिने अगोदर आम्ही ॲडव्हर्टाईज केली की काय असं मला जाणवतंय। तर आज हा जो कॅम्प लावला आहे, हा जो शिबिर लावला आहे, ह्याच्यातून लोकांना खूप काही मार्गदर्शन खूप चांगलं मिळतं आहे। आरोग्याविषयी खूप काय फायदे आहेत, आरोग्याविषयी काही चुके आहेत, हा मार्गदर्शन करून लोक सांगत आहेत। चांगले डॉक्टर्स इथे उपलब्ध आहेत, त्यांनी पण खूप काही चांगली माहिती सांगितली आहे। वजन कसं वाढतं आहे किंवा वजन कधी कसं कमी करायचं आहे ह्याबद्दल पण काही चांगले डिस्कस ह्या मार्गदर्शन लोकांनी केली आहे। तर ह्या अशीच हे कार्य जर सामाजिक कार्य याच्या पुढे पण काही लोकांनी याचा आदर्श घेऊन करावा ही माझी खूप इच्छा आहे आणि ह्याच्या पुढे आम्ही असेच कार्यक्रम करत राहू की कोणाचा बर्थडे काय असेल तर आमच्या सदस्यांमध्ये तर हे आरोग्यविषयक जे काही जागरूकता असेल ते आम्ही नक्कीच लोकांच्या मनामध्ये रुजवू आणि असेच कार्य पुढे करत राहू। पुन्हा एकदा मी हा पूर्ण परिवाराला, पवार परिवाराला, अपूर्वला पूर्ण वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ये थी आज के बुलेटिन की कुछ ताजा खबरें। ऐसी ही ताजा खबरों के लिए हमारे साथ बने रहिए। तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र।